कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर जिल्हा जळगाव अंतर्गत नवीन सरळ सेवा पद भरती कंत्राटी पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी विविध पदातील विविध जे संवर्गातील पदे आहेत, शिपाई असेल, त्याचबरोबर माळी असेल, इतर लिपिक पदासाठीचे सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात। तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, विस्तारित जाहिरात, शैक्षणिक पात्रता काय आहे प्रत्येक पदानुसार आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर इथे पाहू शकता, कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर यांच्या अंतर्गत ही जाहिरात जी आहे जळगाव यांच्या आस्थापनेवरील खालील पदावरील रिक्त संवर्गातील जी पदे आहेत, नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। आता कोणकोणती पदे आहेत यामध्ये पाहू शकता, संवर्ग न्याय रिक्त पदांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे। उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर आहे, कनिष्ठ लिपिक या पदासाठीच्या 3 जागा टोटल आहेत। कोणत्या संवर्गासाठी आहेत याची माहिती चेक करू शकता। शिपाई या पदासाठीच्या 8 जागा, पहारेकरी या पदासाठी 3, माळी संवर्गासाठी 1, कनिष्ठ अभियंतासाठी 1 जागा आहे। प्रवर्ग न्याय शैक्षणिक पात्रता पाहू शकता, उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझरसाठी शासन मान्यताप्राप्त सर्वाधिक संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि MSc असणं आवश्यक आहे। वेतन श्रेणी S8 आहे, 25,500, 81,100 चांगली वेतन श्रेणी आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी शासन मान्यताप्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, MSc टंकलेखन, मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्र नसल्यास 2 वर्षाच्या कालावधीत सादर करता येईल। वेतन श्रेणी S6, 19,900, 63,200 इतकी असेल। शिपाई या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वेतन श्रेणी S1, 15,000 ते 47,600 इतकी असेल। पहारेकरी 10वी उत्तीर्ण, सेम वेतन श्रेणी असेल। माळी या पदासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण, सेम वेतन श्रेणी S1, 15,000 ते 47,600। कनिष्ठ अभियंता शासन मान्यताप्राप्त संविधानिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असणे आवश्यक आहे आणि वेतन श्रेणी S8, 25,500, 81,100 इतकी असेल। वयोमर्यादा पाहू शकता, उपरोक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे। आता अर्ज प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवात सुरू झाली आहे। पाहू शकता, 15 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या दरम्यान इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात। त्याचबरोबर पाहू शकता, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा 14 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख असेल। परीक्षेचं प्रवेशपत्र इत्यादीबाबत विस्तारित माहिती लवकरच जाहीर केली जाईल। आता पाहू शकता, परीक्षा शुल्क जे आहे राखीव प्रवर्गाकरता 400 आणि 18% GST 472 रुपये, अराखीव प्रवर्गाकरता 600 रुपये आणि 18% GST 708 इतकं परीक्षा शुल्क असेल। परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। प्रत्येक पदासाठीची परीक्षेचं वेळापत्रक हे लवकरच जाहीर केले जाईल। आता पाहू शकता, अर्ज कसा करायचा आहे, तर अधिकृत जी वेबसाईट आहे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठीचा फॉर्म जो आहे हा फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर पाहू शकता, तुमची सगळी बेसिक इन्फॉर्मेशन, तुमची यामध्ये एंट्री, क्वालिफिकेशन जे आहे, शैक्षणिक पात्रता, तुमचे डॉक्युमेंट अपलोड, फी पेमेंट या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। तर पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात जी आहे ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही चेक करू शकता या भरती प्रक्रियेसाठीची। त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता आता आपण विस्तारित पद्धतीने जाणून घेतली। तर या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात। डिटेलमध्ये जाहिरात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। नोकर भरती या टेलिग्राम चॅनलवर या ID वर उपलब्ध आहे। त्याचबरोबर पाहू शकता, अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे ऑनलाईन। ती लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात। या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या
पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.